कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवर। आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना TV9 मराठी 68 क्रमांकावर पाहता येणार। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल घेऊन माझ्याकडे आले होते, पण मी पंकजा मुंडेंविरोधात लढण्यास नकार दिला। अंजली दमानियांचा गौप्यस्फोट। धनंजय मुंडेंच्या जवळच्या राजेंद्र घनवटांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या, 20 कोटींच्या जमिनी 8 लाखात घेतल्या, दमानियांचा आरोप। विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांवर घनवटेकडून खोटे गुन्हे दाखल, धनंजय मुंडेंकडून फोन आल्यानंच 9 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल, माहिती देताना शेतकरी महिलेला अश्रू अनावर। 2 कंपनीच्या संचालकपदी राजश्री मुंडे आणि राजेंद्र घनवट। धनंजय मुंडे आणि घनवटचे व्यवहार तपासा, अजित पवार आणि बावनकुळेंनी चौकशी करून कारवाई करावी, अंजली दमानियांची मागणी। खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता। खोक्यानं धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं हे सांगून बिष्णोई समाजात मला विलन करायचं होतं, सुरेश धस यांचा गौप्यस्फोट। खोक्या भोसलेनं मला हरणाचं मांस दिल्याचा आरोप टीपी मुंडेंनीच माझ्यावर केलेला, सुरेश धस यांचं विधान। सुरेश धसांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, खोक्या हरणाचं मांस धसांना द्यायचं असं स्थानिकांचंच म्हणणं। धसांच्या आरोपांनंतर टीपी मुंडेंचं उत्तर। बनासकांठामध्ये भट्टाक्यांच्या गोदामाला भीषण आग, 17 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक कामगार जखमी। पाणीला तापवणाऱ्या बॉयलरचा स्फोट झाल्याचा अंदाज। जेजुरी गडावरील भंडारात भेसळ, भाविकांच्या आरोग्यासह जेजुरी गडालाही धोका, भंडारातील भेसळ रोखण्याची माजी प्रमुख विश्वस्तांची मागणी। अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट, जळगाव नाशिकला ऑरेंज तर ठाणे रायगड आणि रत्नागिरीला येलो अलर्ट। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।